नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. गेल्या काही दिवसांपासून मुंबईमधल्या कबूतरखान्यांचा प्रश्न चांगलाच गाजतोय. मुंबई उच्च न्यायालयाने काही निर्देश दिले आणि त्यानंतर मुंबईमधल्या कबूतरखान्यासंदर्भात प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली. पण कबूतरखान्यांच्या विरोधात कारवाई करायला अनेक पक्षीप्रेमी हे तयार नाहीये. त्यांनी आवाज उठवला या कारवाईच्या विरोधात. काही कबूतरखाने हे हटवायला त्यांनी पूर्णतः विरोध केलाय. महानगरपालिकेच्या विरोधात हे आंदोलक रस्त्यावर उतरलेत. खरं तर कबुतरांमुळे किंवा हे कबूतरखाने जिथे अनेक कबूतर एकत्र असतात त्यांच्यामुळे अनेक श्वसनाचे आजार बळावतात. त्यामुळे हे कबूतरखाने बंद करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली जात आहेत. पण पक्षीप्रेमी रस्त्यावर उतरलेत. आता हे कबूतरखाने हटवण्यासाठी श्वसनाचा विकार कारणीभूत आहेत की अन्य काही कारणं आहेत हेही महत्त्वाचे आहे. हे कबूतरखाने खरंच मुंबईकरांच्या जीवावर उठले आहेत का, हाही प्रश्न आहे. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी कबूतरखाने आहेत. खरं तर दादर परिसरामधले कबूतरखाने हे तर प्रसिद्ध आहेत. या कबूतरखान्यांच्या ठिकाणी अनेक जण जाऊन कबूतरांना दाणे टाकत असतात, इतर धान्य टाकत असतात. काहींच्यासाठी हे प्राणी प्रेम आहे, काहींच्यासाठी ही श्रद्धा आहे आणि अनेक जण या श्रद्धेपोटी किंवा पक्षीप्रेमापोटी हे कृत्य करतात. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये अनेक मुंबईकरांच्या तक्रारी आलेल्या आहेत आणि अनेक वैद्यकीय अहवालांमधून सुद्धा हे समोर येते की कबूतरांची जी विष्ठा आहे, जी सुकल्यानंतर त्यातनं जे कण बाहेर पडतात त्यामुळे अनेक फुफ्फुसाचे आजार होऊ शकतात. विशेषतः वयोवृद्धांना याचा मोठा त्रास होतो आणि त्यामुळे हे कबूतरखाने बंद करावेत अशी मागणी अनेक वेळा होतीये. या संदर्भात न्यायालयाने निर्देश दिले आणि मुंबई महानगरपालिकेने या संदर्भात नियमावलीही बनवली आहे.